शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 6. गुरु शिष्य संवाद. जिवबा म्हणाला, गुरुदेव, कायमचे सुखी होण्याकरिता मला काय करावे लागेल? स्वामी म्हणाले, बाळ, काही दिवस तू माझ्या सानिध्यात राहा, म्हणजे सुखी होण्याकरिता काय करावे आणि काय करू नये हे सर्व काही आपसुकच तुला समजून येईल. त्यावर गुरु आज्ञेनुसार जिवबा गुरूंच्या आश्रमात राहिला. स्वामी बहुत करून एकांतात राहत असत. रोज पहिल्या प्रहरी फक्त 2 तास भक्त मंडळींसाठी आसनावर येऊन बसत. त्या समयी भक्त मंडळीत एक जण प्रश्न विचारित आणि स्वामी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत. प्रश्न 1. सध्या माझी परिस्थिती चांगली नाही, तेव्हा सुस्थिती प्राप्त होण्याकरिता मी काय करू? उत्तर. सुखामागून दुःख व दुःखामागून सुख हे मनुष्याच्या मागे असावयाचेच. सुखदुःखे ही पूर्वजन्मी केलेल्या आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांची फळे होत. त्यामुळे त्यांचा भोग भोगल्याशिवाय आपणासच नव्हे तर देवादिकांना देखील सुटका नाही. आपणास दुःखाची झळ लागू नये तर आपण सद्गुरूंनी सुचविलेल्या नाममंत्राचा सदैव उच्चार करीत राहावे. प्रश्न 2. माझा एक पोपट होता, तो मेला, तेव्हापासून माझ्या मनाला समाधान नाही. उत्तर. तुमच्या घरात उंदीर असतीलच, त्यातील कितीतरी मेले असतील, पण उंदरांसाठी तुम्हाला कधी दुःख झाले होते का? नाही ना. उंदीर मेल्याबद्दल काहीच वाटले नाही आणि पोपट मेल्याचे मात्र अतिशय दुःख झाले. याचे कारण काय ते उघडच आहे. तुम्ही पोपटाला माझे मानले होते, उंदरांना माझे मानले नाही. जे जे म्हणून आपल्या डोळ्यांना दिसते ते सर्व काही नाशिवंत आहे. नाशिवंत वस्तू शाश्वत मानून आपण त्यावर प्रेम करू लागतो आणि वस्तू नाशांती दुःखी कष्टी होतो. करिता शाश्वत परमात्म्याला आपला मानून त्याच्यावर आपण प्रेम करू लागावे, म्हणजे आपणावर कधीच दुःखाची पाळी येणार नाही. प्रश्न 3. माझ्या लग्नाला 25 वर्षे झाली, तरी माझे व माझ्या बायकोचे क्षणभरही पटत नाही. सारखी भांडणे होतात. उत्तर. संसारात भांडणेही असावयाचीच. भांडण, दगदग, धडपड यालाच तर संसार म्हणतात. हे ज्याच्या ठिकाणी नाही त्याच्या वाटणीला संसार संपलाच म्हणावयाचा. कारण भांडण म्हणजे परस्परांमधील दुर्गुणांची लटापट. दुर्गुण गेले की तेथे आनंद एकच उरतो. म्हणून जेथे आनंद आहे तेथे भांडण नाही व भांडण आहे तेथे आनंद नाही. क्षणभर भांडणे तर क्षणभर प्रेमाने वागणे होत असल्याने तुम्ही आज 25 वर्ष संसार करू शकला. प्रश्न 4. 2 वर्षापूर्वी माझी पत्नी इहलोक सोडून गेली, तेव्हापासून मला अतिशय दुःख झाले आहे. तेणेकरून माझ्या हातून कोणतेच काम सुरळीत होत नाही. याला उपाय काय? उत्तर. स्त्री, पुत्र, ग्रह, पशु हे सर्व ऋणानुबंधाने एकत्र जमत असतात आणि ऋण संपले की एकमेकांची ताटातूट होते. ऋण म्हणजे देवाणघेवाण आणि त्याच्या योगाने झालेले बंधन म्हणजे ऋणानुबंध होय. एखाद्या माणसाला आपल्या कामासाठी कष्ट देऊन त्याबद्दल जर त्याला आपण काही मोबदला दिला नाही
तर त्याचे ऋण आपल्यावर राहिले म्हणून समजावे. त्या ऋणाची फेड ईश्वरी सत्ता आपल्याकडून या जन्मी नाही तर अन्य कोणत्या ना कोणत्या तरी जन्मी करवितेस. विद्येची, पैशाची अगर कोणतीही देवघेव का होईना, ती फेडल्याशिवाय गत्यंतरच नाही. ऋणानुबंधनामुळेच एकमेकांशी एकमेकांचा संबंध जमून येत असतो. त्यामुळे ऋण फेटले की एकमेकांची ताटातूट होते. ज्यांच्याशी आपला संबंध येतो ते सर्व आपले कायमचे सोबती असे आपण मानित असल्याने त्यांची व आपली ताटातूट झाली की आपणास दुःख होते. दुःखामुळे मनस्थिती बिघडते. म्हणून संतांचा बोध सतत नजरेसमोर ठेवावा. प्रश्न 5. प्रपंचाचा मला अगदीच कंटाळा आला आहे, तेव्हा मी आपल्या सहवासात राहून परमार्थाचा अभ्यास करू इच्छितो. उत्तर. प्रपंचापेक्षा परमार्थ फारच सोपा आहे असे तुम्हाला वाटते, पण खरोखर तो अतिशय कठीण आहे. प्रपंच म्हणजे विषयात मनाला रमविणे. याला मुद्दाम काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण परमार्थ म्हणजे विषयातील मन काढणे असल्याने ते वैराग्याशिवाय शक्य होत नाही. गुळाला जशी मुंगी चिकटते तद्वत विषयांच्या ठिकाणी अनादिकालापासून चिकटून राहिलेल्या या मनाला त्यापासून सोडविणे अत्यंत दुष्कर आहे. प्रत्येक विषयाचा उपभोग घेतल्यावर त्यापासून खरे सुख मिळत नाही हे जेव्हा मनाला पूर्णपणे पटते तेव्हाच ते वैराग्याचा अंगीकार करते. त्यावर संत संगती केली असता विवेकाच्या सहाय्याने अभ्यास सत्वर साधतो. प्रपंच हा आयुष्यातील पूर्वार्ध असून परमार्थ हा त्यातील उत्तरार्ध आहे. म्हणून तुम्ही आधी उत्तम प्रकारे प्रपंच करा, म्हणजे पुढे तुम्हाला परमार्थ सोपा जाईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की